हॅलो फ्रेंड्स, मी अक्षय शिरसाट. तर आज आपण पाहणार आहोत शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्रॅम यामधील नेक्स्ट पार्ट म्हणजेच ओव्हरहँगिंग बीम. सर्वात पहिले आपण ओव्हरहँगिंग बीम वरचे प्रॉब्लेम पाहतो आहे. त्याच्यामध्ये एक नवीन कन्सेप्ट येते की पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेज. तर तो काय राहतो तो आपण पाहून घेऊ आता. इन केस ऑफ ओव्हरहँगिंग बीम, या ओव्हरहँगिंग बीमच्या केसमध्ये काय होतं बऱ्याचदा की जसं आपण शिअर फोर्समध्ये पाहिलं होतं की काय शिअर फोर्स काय करतो, कधी कधी पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह साईन चेंज करतो, बरोबर आहे की नाही. SFD UDL लावलेला आहे मी, UDLची SFD युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड रोल ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम. त्याच्यावर काय होतं, आपण ह्या पॉईंटला आपण काय म्हणतो, कॉन्ट्रा शिअर. म्हणजे काय, शिअर फोर्स 0 असतो. जर शिअर फोर्स 0 असेल तर बेंडिंग मोमेंट मॅक्सिमम असते. असं आपण केलं होतं की नाही. तसंच बेंडिंग मोमेंटच्या पण डायग्राममध्ये काय होतं, कधी कधी बेंडिंग मोमेंट डायग्राम पण काय होतं, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे जातं, बरोबर आहे, किंवा निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे जातं. तर याच्यामुळे काय होतं की हा पॉईंट जर होतो बेंडिंग मोमेंट, इथं ज्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट 0 राहते त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर. तर in case of overhanging beam, the bending moment is positive between the two supports, whereas the bending moment is negative for the overhanging portion. ठीक आहे. Hence in this case bending moment changes its sign from positive to negative किंवा negative to positive, vice versa. Therefore this point where bending moment changes its sign from positive to negative or vice versa is known as point of contraflexure म्हणतो याला आपण, किंवा point of inflection पण म्हणतो. या पॉईंटला बेंडिंग मोमेंट काय राहते, आपली 0 राहते. ठीक आहे. तर हा पॉईंट काढायचा असेल तर आपण असंही ॲज्युम करू शकतो की ह्या पॉईंटला बेंडिंग मोमेंट 0 आहे असं ॲज्युम करून त्या पॉईंटला आपण डिस्टन्स फाइंड करू शकतो, जसं की आपण शिअर फोर्स डायग्राममध्ये आपण केलं होतं तसं. आता पाहू नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. आता हा प्रॉब्लेम आहे, ड्रॉ शिअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम फॉर द ओव्हरहँगिंग बीम. ओव्हरहँगिंग बीम आधीच सांगितलं होतं की ओव्हरहँग बघा, हे दोन सपोर्ट आहे आणि ह्या समोरचा पोर्शन काय, ओव्हरहँग. तो कधी एका साईडला ओव्हरहँग राहतो किंवा दोन्ही साईडला ओव्हरहँग राहतो. ठीक आहे. तर SFD आणि BMD काढायची आणि याच्यावर आपल्याला काय करायचं, पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर पण शो करायचं. लोकेशन ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी किती आहे, मॅग्निट्यूड ऑफ मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट पण दाखवायचे आपल्याला आणि पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर पण दाखवायचं. म्हणजे 0 बेंडिंग मोमेंटवाला आणि मॅक्झिममवाला दोन्ही पण आपल्याला दाखवायचे. तर सर्वात पहिली स्टेप आहे आपली की समेशन ऑफ व्हर्टिकल रिॲक्शन काढतो की नाही आपण, किती 20 kN/मीटरचं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड लावले आणि इकडे किती 10 kN. रिॲक्शन किती राहतील, 2 व्हर्टिकल, इथे एक RA आणि इथे RB. टोटल बीम कितीचा आहे, 5 मीटर डिस्टन्स आहे. तर सर्वात पहिले समेशन ऑफ व्हर्टिकल रिॲक्शन. आणि इथे काय ओव्हरहँग आहे ना 2 मीटरचा, 2 मीटर आणि इथे 5 मीटर. सर्वात पहिले समेशन ऑफ व्हर्टिकल रिॲक्शन इज इक्वल टू 0. मग काय, RA प्लस RB इज इक्वल टू किती येईल, इथे पण एक 10 kN आहे, 20 × 7. लोड किती आला आपण डायरेक्ट कॅल्क्युलेट करूया. रिॲक्शन अपवर्ड फक्त पॉझिटिव्ह RA आणि RB आणि बाकी सर्व निगेटिव्ह. 20 × 7 मायनस 10 किती होता, RA प्लस RB इज इक्वल टू 150, 150 होता, बरोबर आहे की नाही. त्याप्रमाणे आपण इथे काढलं RA प्लस RB इज इक्वल टू 150 kN. त्यानंतरची स्टेप काय, मोमेंट ॲट ए पॉईंट. ए पॉईंटच्या अबाउट या पॉईंटच्या अबाउट आपण मोमेंट घेऊ. या पॉईंटच्या अबाउट जर आपल्याला मोमेंट घ्यायची असेल तर सर्वात पहिले काय, लोड ॲक्ट होतो आहे, कुठला घेता, पूर्णच घेऊ, हा UDL पूर्ण 20 × 7. कुठे ॲक्ट होईल तो, हाफ डिस्टन्सवर ना, म्हणजे 20 × 7 × 3.5 किंवा आपण WL²/2 असं पण घेतलं असतं, 20 × 7²/2. क्लॉकवाईज आहे.
प्लस 10 किलोमीटरचा लोड कसा आहे क्लॉकवाईज, मग तो किती डिस्टन्सवर 10 × 7 मायनस रिॲक्शन ऑफ बी कशी अँटी क्लॉकवाईज ही, मग काय मायनस RB × 5. याला जर आपण सॉल्व इज इक्वल टू 0, याला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला काय भेटेल, RBची व्हॅल्यू 112 किलोमीटर RBची व्हॅल्यू भेटेल आणि RAची व्हॅल्यू भेटेल 38 किलोमीटर. अशा प्रकारे आपला पहिली स्टेप झालेली रिॲक्शन ॲट ए आणि रिॲक्शन ॲट बी आपण काढलेले. ओव्हरहँगिंग विंगमध्ये बऱ्याच वेळा रिॲक्शन काढता पण येत नाही. रिॲक्शन जर काढता नाही आलं तर आपल्याला शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम काढता येतात नाही. ठीक आहे. तर नेक्स्ट पाहू आपण शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंटचं कॅल्क्युलेशन. तर अशा प्रकारे बीम झाला होता. सेक्शन कसे घ्यावं लागेल, लेफ्ट एच्या लेफ्टला, एच्या राईटला, नंतर काय बीच्या लेफ्टला, बीच्या राईटला, नंतर ह्या सीच्या लेफ्टला आणि सीच्या राईटला. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला सपोर्ट घ्यायचे. हा किती होता 38 किलोन्यूटन. नंतर सगळीकडे काय होतं UDL होतं. नंतर हा बी 112.5 ओके आणि हा 10. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲट लेफ्ट ऑफ ए, हा ए, हा बी, हा सी, लेफ्ट ऑफ ए किती येईल 0 शिअर फोर्स. ॲट राईट ऑफ ए, जस्ट राईट ऑफ ए म्हणजे इथे किती येईल 38 किलोन्यूटन अपवर्ड. त्यानंतर ॲट जस्ट लेफ्ट ऑफ बी, लेफ्ट ऑफ बी किती येईल 38 अपवर्ड, 38 मायनस हा एवढा किती 20 × डिस्टन्स किती 5 मायनस 20 × 5 किती होईल ते विथ 20 × 5 100 बरोबर की मायनस 62 किलोमीटर येईल. त्यानंतर ॲट राईट ऑफ बी, राईट ऑफ बी जर घेतलं तर किती येईल मायनस 62.5 प्लस 112 मायनस 62 प्लस 112, मायनस 62मध्ये 112 ॲड केले तर किती होईल ते 50 बरोबर की नाही 50 किलोन्यूटन पॉझिटिव्ह येईल ते. त्यानंतरची स्टेप काय राहील, शिअर फोर्स ॲट, हे पण झालं आणि हे पण झालं, शिअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ सी, ॲट एल ऑफ सी, लेफ्ट ऑफ सी जर घेतलं तर किती येईल, करून घ्या अल्जेब्रिक सम सगळ्यांची, किती 38 अपवर्ड बरोबर प्लस 112 अपवर्ड बरोबर 112 अपवर्ड मायनस 20 × 7 बरोबर. जर याला सॉल्व केलं तर आपल्याला किती भेटेल ते, लेफ्ट ऑफ सीला 10 किलोन्यूटन आणि ॲट राईट ऑफ सी जर घेतलं आपण तर तो काय भेटेल 10 मायनस ह्या पॉईंट लोडमुळे काय होईल अजून खाली जाईल 10 - 10 इज इक्वल टू 0. ठीक आहे. अशा प्रकारे आपण एच्या लेफ्टला राईटला, नंतर बीच्या लेफ्टला, बीच्या राईटला आणि सीच्या लेफ्टला आणि सीच्या राईटला आपण काढलेलं आहे. आपण पाहू जे काढले ते बरोबर आलं आहे का. तर बघा एच्या लेफ्टला बरोबर काढलं आहे, एच्या राईटला पण, बीच्या लेफ्टला, सर्व आपण जे काढले ते बरोबर आले. अशा प्रकारे आपले मग शिअर फोर्स डायग्राम येईल. हा 0चा पॉईंट पहिला मार्क केला, हा 38चा, नंतर मायनस 62 50 किलोन्यूटन, इथं किती 10 आणि इथे 0. अशा प्रकारे आपले शिअर फोर्स डायग्राम आपण ड्रॉ केले. आता आपल्याला हे सांगायची गरज नाही आहे की UDL असेल तर कोर कसा येईल. ओके. तर याच्यानंतरची स्टेप काय राहील आपल्याला, तर बेंडिंग मोमेंट काढायची. बेंडिंग मोमेंटचं आपल्याला माहिती आहे हे काय बेंडिंग मोमेंट. आता आपण या आधीच्या प्रॉब्लेम कुठले पाहिजे होते, सिम्पली सपोर्टेड बीम, त्याच्यामध्ये सपोर्ट रिॲक्शन सिम्पली सपोर्ट होता म्हणून रिॲक्शन ॲट ए आणि रिॲक्शन ॲट बी किती घेतली होती आपण 0 घेतली होती. तर इथे एला म्हणजे प्रत्येक पॉईंटला राहील का, नाही 0च राहील का बेंडिंग मोमेंट असं नाही सांगू शकत आपण. तर सर्वात पहिले आपण इथे सॉल्व करू. बेंडिंग मोमेंट ॲट ए जर घेतलं तर किती येईल बेंडिंग मोमेंट ॲट ए,
बेंडिंग मोमेंट ॲट ए जर काढला आपण तर बेंडिंग मोमेंट ॲट ए येईल आपला 0. ठीक आहे, ए पॉईंटच्या अबाउट कुठलीच मोमेंट नाही, त्याच्यामुळे बेंडिंग मोमेंट ॲट ए 0. नेक्स्ट पॉईंट काय राहील आपला, बेंडिंग मोमेंट ॲट बी पॉईंट. बी पॉईंट म्हणजे हा पॉईंट. ह्या पॉईंटच्या अबाउट जर बेंडिंग मोमेंट घेतली तर सर्वात पहिले काय येईल, हा 38 kN फोर्समुळे येईल. बरोबर, या 38 kN फोर्समुळे मग किती येईल ते 38 इंटू डिस्टन्स किती ते 5 मीटर. बरोबर, मायनस लोड किती WL²/2. डायरेक्ट आपण लिहू 20 इंटू 5² तर त्याला सॉल्व केलं आपल्याला तर बेंडिंग मोमेंट आपल्याला किती भेटेल ॲट लेफ्ट ऑफ बी. लेफ्ट ऑफ बीला घेतील -60 kN. तीच आपण राईट साईडनी जरी काढली तरी पण आपल्याला तेवढीच भेटेल. बघू आपण हा किती, कुठल्याही साईडने घ्या, लेफ्ट साईडने घ्या किंवा राईट साईडने घ्या. राईट साईडने जर घेतली तर किती, हा 10 किती डिस्टन्सवर राईट होतो 10 इंटू 2 म्हणजे 20. बरं का, 10 इंटू 2 20. आणि हा कसा झाला ओव्हर असा होतोय ना म्हटल्यावर सॅड फेस, मग कशी राहील ती निगेटिव्ह राहील की नाही. 20 प्लस या लोडमुळे कसे ॲक्ट होईल 20 इंटू 2 40 आणि तिकडे डिस्टन्सवर हाफ होईल 1 मीटर म्हणजे हाफ डिस्टन्सवर होईल ना 20 प्लस 40 मग किती 60 kN आणि किती हाफ. ओके, बरोबर की नाही, दोन्ही साईडनी लेफ्ट आणि राईट साईडनी सेम आलेली. ओके, आता आपल्याला ए आणि बी पॉईंटचे आपल्याला बेंडिंग मोमेंट भेटले. सी पॉईंटची पण काढली तर सी पॉईंटची पण 0 येईल. ओके, तर आपल्याला काय करायचं आता मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट कुठे आहे हे फाइंड करायचं. त्यासाठी आपण आधीसारखा ट्रायंगल वापरू. हा किती होता, हा 38 आणि हा किती 62. हे डिस्टन्स एक्स जर म्हटलं आपण तर हे किती येईल 5 - x. मग किती 38 डिवायडेड बाय x इज इक्वल टू 62 डिवायडेड बाय 5 - x. याला जर सॉल्व केलं तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटेल 1.9 पर्यंत आपल्याला एक्सची व्हॅल्यू भेटून जाईल. ओके, 1.9 मीटर. किंवा सरळ सरळ काय घ्यायचं, शिअर फोर्स त्या पॉईंटला 0 घ्यायची. शिअर फोर्स ॲट एक्स इज इक्वल टू म्हणजे डिस्टन्स फक्त एक्स घ्यायचं. एक्स इज इक्वल टू माहीत नाही ते काढायचं आपल्याला. तर काय करावं लागेल 38 मायनस UDL कसा WX² म्हणतो ना आपण 20 इंटू x² 20 इंटू x घेऊ. बरोबर, इज इक्वल टू 0. मग काय येईल 20x इज इक्वल टू 38 x इज इक्वल टू 1.9 मीटर. ओके, अशा पद्धतीने आपण मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट कुठे हे काढू शकतो. तर बघा आता मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट आपण काढली, पॉईंट काढला आपण मॅक्झिमम बेंडिंग मोमेंटचा पॉईंट काढला आहे. आता आपल्याला मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट काढायची तर काय या पॉईंटच्या अबाउट मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट काढायची म्हटलं काय 38 इंटू एक्स. इक्वेशन काढू आपण बेंडिंग मोमेंटचं 38 इंटू एक्स क्लॉकवाईज मायनस 20x²/2. हे आपलं बेंडिंग मोमेंटचं इक्वेशन आहे. याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू जर 1.9 जर ठेवली आपल्याला तर आपल्याला मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट भेटेल पॉझिटिव्ह. ती राहील 36.10 kN. आणि आपल्याला मॅक्झिमम निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट किती भेटली होती -60. आता त्याच्यानुसार कर्व काढायचा. तर काय हा पॉईंट घेतला, मॅक्झिमम बेंडिंग पॉईंटचा मोमेंटचा पॉईंट मार्क केला, नंतर मॅक्झिमम निगेटिव्हचा पण मार्क केला. आता बघा सगळीकडे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड ॲक्ट होतो आहे. त्याच्यामुळे आपला कर्व कसा येईल सेकंड डिग्री राहील. तो सेकंड डिग्री पॅराबोला पहा या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत राहील. तर याच्यात मॅक्झिमम पॉझिटिव्ह पण येते आणि निगेटिव्ह पण येते. मग हा कर्व कसा यायला पाहिजे इथे या पॉईंटला पण टच झाला पाहिजे आणि या पॉईंटला पण मग असा कर्व राहील तो. ओके, आणि इकडे पण इथे ट्रायंगल येतं, इथे पण ट्रायंगल. ओके, हे नेहमी लक्षात ठेवा. इकडे जर ट्रायंगल आला तर इकडे सेकंड डिग्री कर्व आणि इकडे ट्रायंगल आला तर इकडे सेकंड डिग्री. रेक्टँगल आला असता तर ट्रायंगल आला असता. अशा प्रकारे शिअर फोर्स आणि बेंडिंग मोमेंट डायग्राम आपण काढली. आता नेक्स्ट स्टेप काय आपली पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर काढायचं आपल्याला. त्यासाठी आपल्याला या पॉईंटचं इक्वेशन माहिती पाहिजे. ठीक आहे, बेंडिंग मोमेंटच्या फॉर्ममध्ये. तर आपण ते पुढच्या याच्यामध्ये पाहू. तर पहा इथे त्यांनी काय केलं आहे किती डिस्टन्सवर आपल्याला माहीत नाही. मग आपण असाच एक पॉईंट घेतला y. ओके, त्याच्यावरून बेंडिंग मोमेंटचं इक्वेशन घेतलं 38 इंटू y. बरोबर की नाही क्लॉकवाईज
मायनस 20y² इज इक्वल टू 0. याच इक्वेशनला जर सॉल्व केलं तर y इज इक्वल टू भेटेल आपल्याला 3.8 मीटर. ह्या पॉईंटला आपण काय म्हणू शकतो, बेंडिंग मोमेंट काय आहे, 0 आहे. बरोबर आहे की नाही, बेंडिंग मोमेंट काय आहे, 0 आहे. आणि त्याच पॉईंटला आपण काय म्हणतो, पॉईंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर. ओके, बघा 3.8. Since bending moment changes its sign from positive to negative at point P, hence P is point of contraflexure. कळलं. अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम ओव्हरहँगिंग बीमचा पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. आता आपण पाहू पुढचा प्रॉब्लेम. तेव्हा हा प्रॉब्लेम पण सोपाच आहे. सर्वात पहिली स्टेप काय राहते आपली, रिॲक्शन. तर सर्वात पहिले RA प्लस RB समेशन ऑफ व्हर्टिकल रिॲक्शन पाहिजे इज इक्वल टू किती येईल, 25 इंटू डिस्टन्स किती 3 मीटर म्हणजे 75 प्लस 15 किलोमीटर. बरोबर आहे की नाही, प्लस 15 मग किती येईल, RA प्लस RB 90 किलो न्यूटन. ओके, या पहा पहिलं इक्वेशन आलं, RA प्लस RB इज इक्वल टू 90 किलो न्यूटन. त्यानंतरची स्टेप काय राहील आपल्याला, मोमेंट ॲट ए घ्या. ह्याच्या अबाउट जर मोमेंट घेतली तर सर्वात पहिले काय येईल, 25 इंटू किती 3² 2 बरोबर मायनस RB इंटू किती 3 + 3 6 प्लस 15 इंटू किती डिस्टन्सवर आहे 15, 3 + 3 + 2 म्हणजे 8. अशा प्रकारचं इक्वेशन येईल. त्याला जर सॉल्व केलं तर आपल्याला RBची व्हॅल्यू भेटेल 38.75 आणि RAची भेटेल या इक्वेशनमध्ये ठेवून 51.25. तर आपल्याला RB भेटला आणि RA भेटला. RB किती 38.75 आणि RA 51.25. तर नेक्स्ट पॉईंट पाहता, आता आपल्याला RA भेटला, RB भेटला. पुढची स्टेप काय राहते, सेक्शन. मग घेऊन टाकू, एच्या लेफ्टला एक घेऊ, एच्या जस्ट राईटला एक घेऊ, नंतर काय C पॉईंटवर एक घेऊ. बरोबर, C पॉईंट नंतर कुठलं राहील सेक्शन, Bच्या लेफ्टला एक आणि Bच्या राईटला एक, नंतर Dच्या लेफ्टला आणि Dच्या राईटला. ओके, अशा प्रकारे आपण सेक्शन घेणार आहे. त्यानंतर एच्या लेफ्टला जर घेतलं तर शिअर फोर्स किती येईल, 0 येईल. ओके, एच्या जर जस्ट राईटला घेतला तर काय येईल, फक्त अपवर्ड 51.25. बघा इथे पण घेतलं शिअर फोर्स ॲट राईट ऑफ आहे 51.25. C पॉईंटच्या अबाउट जर घेतलं तर काय येईल, शिअर फोर्स 51.25 पॉझिटिव्ह मायनस हा किती लोड किती 25 इंटू 3 मायनस 25 इंटू 3. तो कसा येईल, निगेटिव्ह -23.75. ओके, त्यानंतरची स्टेप काय राहील, शिअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ बी. शिअर फोर्स ॲट लेफ्ट ऑफ बी जर घेतला आपण, हा काही चेंज होईल का, कुठलाच लोड लागलेला नाही, त्याच्यामुळे तो -23.75 आहे तसाच राहील. जस्ट राईट ऑफ बी जर घेतला आपण तर त्याच्यामध्ये काय रिॲक्शन आपली 38.75 ॲड होईल आणि मग आपला येईल -23.75 प्लस किती 38.75. मग तो काय येईल, त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर 15 किलोन्यूटन ॲट राईट ऑफ बी 15 किलोन्यूटन. ओके, अशा प्रकारे हे पण जमलं आपल्याला. नंतर त्यानंतरचा पॉईंट कुठला राहील आपल्याला, लेफ्ट ऑफ डी. लेफ्ट ऑफ डी जर घेतला आपण तर तो पण काय येईल, आहे तसाच राहील 15 किलोमीटर आहे तर 15 किलोमीटरच राहील. बरोबर आहे, कारण तेवढ्या पोर्शनमध्ये एवढ्या पोर्शनमध्ये कुठला लोड ॲक्ट होतो आहे का, नाही ॲक्ट होत आहे. त्यानंतरची स्टेप काय राहील, राईट ऑफ डी. राईट ऑफ डी जर घेतला तर +15 मायनस लोड 15 किती राहील 0. किती 0. तर अशा प्रकारे आपण सर्व पॉईंट काढले, सर्व पॉईंट मार्क केले 0. हा आता युडेल ॲक्ट होतो त्याच्यामुळे कसा राहील, इन्क्लाइन कर. नंतर या पोर्शनमध्ये कुठलाच नाही त्याच्यामुळे आहे तसाच हॉरिझॉन्टल, इथून पुन्हा चेंज होतं आहे. अशा प्रकारे आपला SFD झालेला आहे. त्यानंतरचं काय BMD काढायची असेल तर प्रत्येक पॉईंटला काढावं लागेल आपल्याला. सर्वात पहिलं आपल्याला माहिती काय पाहिजे, हा पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शिअर, जिथं शिअर फोर्स किती 0, तो काढायचा असेल तर डायरेक्ट इक्वेशन लिहू. काय इक्वेशन लिहिणार आपण, इक्वेशन काय लिहिणार, किंवा ट्रायंगल काढा.
51.25 divided by x is equal to 23.75 divided by 3 minus x किंवा 51.25 मायनस 25x हे जर केलं तर x इज इक्वल टू 2.05 मीटर आपल्याला भेटून जाईल. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, शिअर फोर्स काढायचे प्रत्येक पॉईंटला, हे बेंडिंग मोमेंट. तर ए पॉईंटला जर काढलं बेंडिंग मोमेंट किती भेटेल, 0. त्यानंतरचा पॉईंट कुठला, सी पॉईंट. बरोबर. सी पॉईंटच्या अबाउट जर बेंडिंग मोमेंट जर घेतलं तर किती येईल, 51.25 इंटू 3 मीटर मायनस कशाने मायनस करावं लागेल, हा UDLमुळे 25 इंटू 3 स्क्वेअर बाय 2. तर बघा 25 इंटू 3 स्क्वेअर बाय 2 तसं जर काढलं तर आपल्याला बेंडिंग मोमेंट ॲट सी भेटेल 41.25 किलोन्यूटन मीटर अशी बेंडिंग मोमेंट भेटेल आपल्याला. त्यानंतरचा पॉईंट कुठला, बी पॉईंटच्या अबाउट बेंडिंग मोमेंट घ्या, कुठल्याही साईडने घ्या. लेफ्टने घेतली तर बेंडिंग मोमेंट लेफ्टने घ्या किंवा राईटने घ्या. किती येईल, 15 इंटू 2 किती, -30 किलोन्यूटन मीटर. बरोबर, -13 किलोन्यूटन आली. तर अशा प्रकारे आपण सर्व पॉईंटची घेतली. आपल्याला मॅक्झिमम पॉईंटची काढायची, म्हणजे बेंडिंग मोमेंट ॲट ई पॉईंट हा. तर त्याच्यामध्ये डिस्टन्स किती ठेवायला लागेल आपल्याला, x इज इक्वल टू 2.05 मीटर. ते जर ठेवलं तर काय येईल, 51.25 इंटू एक्स मायनस 25x स्क्वेअर बाय 2 हे इक्वेशन राहील. याच्यामध्ये जर एक्सची व्हॅल्यू 2.05 ठेवली तर आपल्याला भेटेल मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट 52.35 किलोन्यूटन मीटर. तर आपण हे सर्व पॉईंट मार्क करू. एक 0 पॉईंटवाला, नंतर हा 41.25 सी पॉईंटचं, नंतर बी पॉईंटला भेटला -30 किलोमीटर. आता पहा शिअर फोर्स डायग्राम इथे कशी इन्क्लाइन आहे म्हटलं, इथे काय येईल, पॅराबोला येईल की नाही. पॅराबोला पण मॅक्झिमम पॉईंट कुठे, इथे. तर मग असं येईल पॅराबोला विथ मॅक्झिमम पॉईंट 52.53. त्यानंतर इथे रेक्टँगल आहे म्हटलं, इथे ट्रँगल. तर सरळ ट्रँगल काढून घेऊ विथ -30 आणि इथे पण रेक्टँगल आहे, इथे ट्रँगल. तर अशा प्रकारे आपली बेंडिंग मोमेंट डायग्राम काढून झालेली. आता नेक्स्ट स्टेप काय आपल्याला, की आपल्याला वाय काढायचं आहे, पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर कुठे आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बघा जसं आपण सिमिलर ट्रँगल 0 शेअर फोर्सवाला काढतो तसं केलं तरी 41 डिवायडेड बाय वाय इज इक्वल टू 30/3 मायनस वाय असं केलं तरी चालेल. त्याच्यावरून वाय इज इक्वल टू 1.75 मीटर आला आहे. किंवा आपण बेंडिंग मोमेंटचं इक्वेशन घेतो पीला, काय येईल ते 38.75 मायनस इंटू ब्रॅकेट 3 मायनस वाय, बरोबर की नाही, मायनस 15 इंटू ब्रॅकेट 3 मायनस वाय प्लस 2. हे जर सॉल्व केलं तर आपल्याला भेटेल वाय इज इक्वल टू 1.73 मीटर. ओके. किंवा हा ट्रँगल घेऊ 41.25 डिवायडेड बाय, हे पहा 41.25 डिवायडेड बाय वाय इज इक्वल टू 30 डिवायडेड बाय 3 मायनस वाय. याला जरी सॉल्व केलं तरी पण आपल्याला आपला वाय भेटून जाईल, म्हणजे पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर आपल्याला वाय इज इक्वल टू 1.73 मीटर भेटून जाईल. तर अशा प्रकारे आपले दोन्ही प्रॉब्लेम पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्चर असलेले म्हणजे ओव्हरहँगिंग बीमचे झालेले. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या 2 ओव्हरहँगिंग बीमचे प्रॉब्लेम पाहू. थँक्यू.